सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आश्वासक नेतृत्व आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील घाडीगावकर, माजी सभापती मालवण पंचायत समिती, सुशांत घाडीगावकर युवा नेतृत्व, तसंच आडवली मालडी जिल्हा परिषद विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत, कार्यसम्राट आमदार माननीय किरण उर्फ भैया सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रीतम गावडे, युवा उद्योजक, कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष, युवा सेना सिंधुदुर्ग। आमचे मित्र शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बाळा चिंदरकर, पक्ष निरीक्षक, कुडाळ मालवण विधानसभा आणि दीपक पेतकर, पक्ष निरीक्षक, कुडाळ मालवण विधानसभा। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत, कार्यसम्राट आमदार माननीय किरण उर्फ भैया सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय आंग्रे, उपनेते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते। दत्ता सामंत सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरणारा एक ध्रुवतारा म्हणून या नावाची केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपर्यंत देखील ओळख निर्माण झाली आहे। ज्या समाजात आपण जगतो, ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दत्ता सामंत यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन थेट शिवसेना जिल्हाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली। या पदाच्या माध्यमातून शिवसेनेचे मजबूत संघटन उभे करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला या पदाचा उपयोग करून देण्याचा चंग त्यांनी बांधलाय। आज 7 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस, या निमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मेसर्स राजाराम बाबूराव नेरुरकर ज्वेलर्स, सोमवार पेठ मालवण, संपर्क क्रमांक 023 65 25 21 21। तसंच उमेश नेरुरकर, अध्यक्ष मालवण व्यापारी संघ, अंकित नेरुरकर युवा उद्योजक। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत, माननीय आमदार किरण उर्फ भैया सामंत आणि सानवी दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दीपक गणपत पाटकर, कार्यसम्राट माननीय नगरसेवक, मालवण नगर परिषद मालवण। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय दत्ता सामंत, कार्यसम्राट आमदार माननीय किरण उर्फ भैया सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महेश राणे, तालुका प्रमुख, शिवसेना मालवण। चा तो काळ कोकण हा काँग्रेस आणि समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। याच दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एक वादळ आलं आणि त्या वादळाचं नाव होतं नारायण राणे। अवघ्या 20 दिवसांच्या अल्पशा कालावधीतील समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्यातून नारायण राणे येथून निवडून येऊच शकत नाहीत असा कयास अनेकांनी मांडला होता। मात्र ही सर्व भाकितं दूर सारून राणेसाहेब आमदार म्हणून निवडून आले। नारायण राणे यांच्या या विजयात काही मोजक्या शिलेदारांनी त्यांच्यासोबत जीवाचं रान करून प्रचाराची धुरा सांभाळली होती। त्यामधीलच एक तरुण आणि आक्रमक युवा कार्यकर्ता म्हणजे दत्ता सामंत होय।
याच कालावधीत घुमडे गावचे शाखा प्रमुख म्हणून दत्ता सामंतांच्या राजकीय वाटचालीला प्रारंभ झाला। त्यानंतर त्यांनी घुमडे गावचे सरपंच पदही यशस्वीपणे सांभाळले। त्यामुळे मालवण तालुक्याच्या उपतालुका प्रमुखपदी त्यांना संधी मिळाली। 1995 ते 2005 हा 10 वर्षाचा काळ खऱ्या अर्थानं दत्ता सामंतांचा होता। या कालखंडानं आक्रमक दत्ता सामंत अनुभवला। त्यांच्यातील आक्रमकता आणि धडाडी पाहून राणेसाहेबांनी तालुका प्रमुखपदी त्यांची बढती केली। खोटले परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता। या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती। याची माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी कोणाच्याही मदतीची वाट न पाहता स्वतः मदत कार्य सुरू केलं। कार्यकर्त्यांना घेऊन काही तासातच घरं पूर्ववत उभारून दिली। धान्य वाहनं भरून कौलं आणून मदत कार्य केलं। तालुका प्रमुख म्हणून त्यांच्या धडाडीची खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दखल घेत सन्मानानं त्यांना मातोश्रीवर पाचारण करून त्यांचा सत्कार केला। नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर सामंत यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली होती। या पदालाही त्यांनी सन्मान मिळवून दिला। त्यांच्या कामाची स्टाईल पाहून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र राजकारणात अधिक रस नसलेल्या दत्ता सामंत यांनी या पदाचा राजीनामा देत राणेसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणं अधिक पसंत केलं होतं। अनेक वर्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात दत्ता सामंत यांनी काम केलं। 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी राणेसाहेबांनी दत्ता सामंत यांच्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली। या पदाला पुरेपूर न्याय देत दत्ता सामंत यांनी काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले। कार्यकर्त्यांचा प्रचंड गोतावळा असणारे दत्ता सामंत कधीही साहेब बनले नाहीत। हाच दत्ता सामंत यांच्या स्वभावातील महत्त्वाचा गुण मानला जातो। नारायण राणे यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर दत्ता सामंत यांचीच जिल्हाध्यक्षपदावर निवड केली। नवीनच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्ह्यात कोणता चमत्कार घडवणार असा राजकीय विरोधकांचा ओरा असताना स्वाभिमानच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्गात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं घवघवीत यश मिळवलं। नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच निलेश राणे, नितेश राणे तसंच अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून दत्ता सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला हे यश संपादन करून दिलं। दत्ता सामंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दत्ता तिथे सत्ता अशी आरोळी कार्यकर्त्यांनी सोडली होती। हे विधान सत्य करून दाखवण्याचं काम दत्ता सामंत यांनी केलं। दत्ता सामंत यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेकांशी मैत्रीचं नातं निभावलंय। त्यामुळे नेहमी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा गोतावळा दिसून येतो। दत्ता सामंत यांचं मार्गदर्शन आणि पाठबळ यांच्यामुळे आम्ही घडलो असं अनेक जण अभिमानानं सांगतात। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महेश सारंग, तालुकाध्यक्ष किसान मोर्चा मालवण। आमचे मित्र शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शांताराम उर्फ बाळा गोसावी, प्रदेश उपाध्यक्ष भाजप तथा कोकण प्रभारी भाजपा भटके विमुक्त आघाडी। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विनायक बाईत, युवा उद्योजक तथा उपसरपंच ग्रामपंचायत मठ बुद्रुक, निलेश बाईत, माजी उपसरपंच मठ बुद्रुक, संदेश परब, युवा नेतृत्व के कन्स्ट्रक्शन्स वागदे, उमेश घाडीगावकर, अध्यक्ष पांडलोस सेवा मंडळ, बाळा घाडीगावकर, उद्योजक नागिन ट्रॅव्हल्स आणि रामदास बाईत, सामाजिक कार्यकर्ते, तसंच मठबुद्रुक पांडलोस गावातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रशांत परब, माजी सरपंच श्रावण, तसंच कुसाची प्रशांत परब, कुशुभ्रा प्रशांत परब।
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेसाहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विसर्जित केला। त्यामुळे कुडाळ मालवणमध्ये कोणतीही तयारी नसताना निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उतरवायचं असा प्रश्न निर्माण झाला असता राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, ते म्हणजे दत्ता सामंत। वास्तविक या निवडणुकीत दत्ता सामंत यांनी कोणतीही तयारी केली नव्हती, उलट विद्यमान आमदाराचा दांडगा जनसंपर्क होता। अशा वेळी येथून निवडणूक लढवणं म्हणजे तितकं जिकरीचं होतं। मात्र राणेसाहेबांचा आदेश येताच एका क्षणात दत्ता सामंत यांनी आमदारकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला। दत्ता सामंत अर्ज भरणार ही माहिती मिळताच केवळ 2 दिवसात त्यांचा अर्ज भरताना हजारोंची गर्दी उसळली। ही गर्दी पाहून विरोधकांना देखील धडकी भरली। दत्ता सामंत यांच्या लोकप्रियतेसमोर आपला निभाव लागणार नाही हे कळून चुकल्याने विरोधकांकडून तांत्रिक चुका काढून दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला। यानंतरच्या कालावधीतही ते हताश झाले नाहीत। मुळात राजकारण हा त्यांचा पिंडच नव्हता, त्यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून घेतलं। 2020 मध्ये कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं असताना, कोणत्याही पदाची जबाबदारी नसताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून दत्ता सामंत यांनी स्वतःहून मदत कार्यात सहभाग घेतला। अनेक रुग्णांना लाखो रुपयांची औषधं, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले। शासकीय रुग्णालय आणि कोविड सेंटर देखील दत्ता सामंत यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या औषध साठा आणि सिलेंडरवर अवलंबून राहिली होती। या काळात दत्ता सामंत यांनी खऱ्या अर्थाने केवळ मालवण तालुकाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकत्व सांभाळलं। राणे कुटुंबियांवर त्यांचं विशेष प्रेम असून राणेसाहेबांच्या शिकवणीमुळेच मी घडलो असं ते अभिमानानं सांगतात। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत, कार्यसम्राट आमदार माननीय किरण उर्फ भैया सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिहीर मकरंद राणे, तालुका प्रमुख युवा सेना मालवण, महेश राणे, तालुका प्रमुख शिवसेना मालवण, मकरंद राणे, माजी उपसरपंच असरोंडी तालुका मालवण, तसंच लिंगेश्वर पावणाई कन्स्ट्रक्शन, आसरोंडी तालुका मालवण। संपर्क क्रमांक 94 20 80 46 97 किंवा 94 21 02 45 97। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मनोज खडकर, कुडाळ मालवण, सोशल मीडिया प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग, तसंच श्री भवानी रामेश्वर डंपर सर्व्हिस, चिंदर, तालुका मालवण। संपर्क क्रमांक 94 23 27 35 48 किंवा 81 28 86 70 70। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रामेश्वर कन्स्ट्रक्शन्स आचरा, आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी एकमेव विश्वासू पर्याय, प्रोप्रायटर संतोष कोदे। संपर्क क्रमांक 94 22 39 34 52। दोन 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा काळ केवळ राणे कुटुंबियांसाठी नाही तर कुडाळ मालवणसाठीही वेदनादायक होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राणेसाहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र तथा त्या काळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार निलेश राणे यांचा पराभव झाला। तर त्या पाठोपाठ झालेल्या कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत स्वतः नारायण राणे यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर 2019 मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांनी पराभव स्वीकारावा लागला। मात्र या 2 पराभवांना ते खचले नाहीत। त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करून ज्या ठिकाणी राणे साहेबांचा पराभव झाला त्याच ठिकाणी आमदार बनून पराभवाची परतफेड करण्याचा चंग बांधला। 3 ते 4 वर्ष निलेश राणे यांनी तन मन धन अर्पून या मतदारसंघात काम केलं। त्याचा पहिला फायदा 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला। यापूर्वीच्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांचा पराभव करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी पराभव करून येथून विजय मिळवला। तर या विजयात कुडाळ मालवण मतदारसंघानं नेत्रदीपक वाटा उचलला। यात निलेश राणे यांच्याबरोबरच आणखी एकाचा मोठा सहभाग होता, ते म्हणजे दत्ता सामंत। दत्ता सामंत यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात गावागावात फिरून प्रचाराचा एक भार सांभाळला। विशेषतः ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणगाव खोऱ्याला भगदाड पाडण्यात दत्ता सामंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।
3 वर्षापूर्वी घुमडे येथील घुमडाई मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात दत्ता सामंत यांनी युवा नेते निलेश राणे यांना आमदार बनवणारच असा शब्द दिला होता। यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा आपला शब्द खरा करताना दत्ता सामंत यांनी शिवसेनेची कुडाळ मालवणची उमेदवारी निलेश राणे यांना जाहीर होताच श्रीकृष्णाप्रमाणे निलेश राणे यांच्या विजयी रथाचं सारथ्य केलं। स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे गावागावात जाऊन निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला। खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना एकत्र घेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विजय दत्ता सामंत यांनी खेचून आणला। या निवडणुकीत दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाचं स्वतः निलेश राणे यांनी देखील कौतुक केलंय। आज देखील संकटात सापडलेली कोणतीही गरजू व्यक्ती दत्ता सामंत यांच्याकडे मदतीला गेल्यास रिकाम्या हाताने परतत नाही आणि ही मदत करताना कोण कुठल्या पक्षाचा याचा किंचितही विचार त्यांच्याकडून होत नाही। म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांमध्ये दत्ता सामंत यांचे चाहते दिसून येतात। त्यामुळे राजकीयच नव्हे तर सामाजिक पटलावरील ध्रुवतारा म्हणून दत्ता सामंत यांची ओळख बनली आहे। अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला कोकण मिरर परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संग्राम काजू फॅक्टरी, महान तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क क्रमांक 9405737440 किंवा 9676491945। सुधीर साळसकर, माजी सभापती मालवण आणि संग्राम साळसकर, युवा उद्योजक तथा चिटणीस, भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग। आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गणेश तोंडवळकर, सामाजिक कार्यकर्ते, तोंडवळी वरची, तालुका मालवण। संपर्क क्रमांक 9404752174 किंवा 8788529995। आमचे मार्गदर्शक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजेंद्र प्रभुदेसाई, माजी सभापती, सोनिया प्रभुदेसाई, सरपंच, ग्रामपंचायत वडाचापाट, चैताली साळकर, सरपंच, ग्रामपंचायत माळगाव, सचिन पाताडे, उपसरपंच, ग्रामपंचायत वडाचापाट, दयानंद प्रभुदेसाई, उद्योजक आणि राकेश प्रभुदेसाई।